भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा मागण्याची वास पाहे मुखाकडे मागण्याची वास पाहे मुखाकडे चिंतेल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा विठोबा भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान आणि त्याचे भक्त या दोघांचाही स्वभाव वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची श्री संतांच्या मार्गाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख भक्त समागमे सर्व भावे हरी भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह
या सप्ताहातील असणारी ही 7व्या क्रमांकाची म्हणजे जागराची असणारी भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून विशेष करून चोपदार महाराजांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून देव भक्तांचा स्वभाव वर्णन करून सांगतात। काय सांगतात महाराज? महाराज सांगतात बघा ना, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे भगवान, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता असणारा हा परमात्मा पण भक्तांच्या अधीन आहे, अखंड भक्तांच्या संगतीत राहतो आणि भक्तांची सगळीच कामं करतो। कशी करतो म्हणाल तर न सांगता करतो। पण भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता किंवा न सांगता करी सर्व काम। 2 पाठ आहेत, जो लावून घ्यायचा असेल लावून घ्या। न सांगता सगळी कामं करतो, एवढंच करतो का म्हणे? नाही, भक्त जर म्हणले माझ्या हृदयात साठवला, माझा हृदयात साठवून राहतो। त्यांना जर वाटलं समोर भगवंतानं उभं राहावं तर दाकुटी मूर्ती घेऊन भक्तांच्या समोर उभा राहतो। म्हणून साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा, हृदयात साठवला जातो, बाहेर उभा राहतो। आणि काय करतो बाहेर उभा राहून? म्हणजे मागण्याची वास पाहे मुखाकडे, मागण्याची इच्छा अंतकरणात, भगवंतालाही वासना असते महाराज पण भक्ताच्या सुखाची महत्वाची गोष्ट आहे। म्हणून भक्तांच्या मुखारविंदाकडे पाहतो आणि या भक्तांनी मला काहीतरी मागावं अशी अपेक्षा करतो। मागण्याची वास पाहे मुखाकडे, पण भक्त असे आहेत महाराज मागणीचा दिवस असून काही मागत नाही। महत्वाची गोष्ट आहे, मागणं त्यांनी महाराज भगवान स्वतःच म्हणतो मागा, तरी पण भक्त मागत नाहीत महाराज। मग ते काहीच मागत नाहीत म्हणून त्यांचं मन जाणतो, त्यांचं अंतकरण जाणतो, त्यांचा भाव जाणतो आणि जे त्यांनी महाराज त्यांच्या मनात असेल, जी इच्छा त्यांच्या मनात निर्माण होत असेल त्याला सांगितली नाही तरी जाणून पूर्ण करतो। म्हणून तर त्यांनी महाराज मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मनोरथ पूर्ण करतो। रोकडे म्हणजे प्रत्यक्ष, त्यांच्या मनात जे चिंतन सुरू असेल तेच लगेच प्राप्त करून देतो, हा त्याचा स्वभाव आहे। कोणी विचारलं महाराज देवानं भक्ताचं मन जाणायचं मग त्याच्या मनातलं जाणून त्याला प्राप्त करून द्यायचं भक्ताला, त्यापेक्षा भक्त त्रास कशाला देतात, तेच देवाला काय मागत का नाहीत? म्हणजे त्यांचा स्वभाव वेगळा आहे। देवाचा स्वभाव भक्तांचं मनोरथ पूर्ण करणं आहे आणि भक्तांचा स्वभाव देवाला काहीच न मागणं आहे। म्हणजे काहीच मागू नये हा भक्तांचा स्वभाव आणि सगळं काय द्यावं ह्या देवाचा स्वभाव। मग काहीच मागत नाहीत, मग काय करतात? हे तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागते, उलट आपला जीवभावच देवाच्या चरणावर ठेवतात आणि काहीच मागत नाहीत, हा भक्तांचा स्वभाव आहे। म्हणून तर साठविला राहे म्हणून हृदयात साठवला जातो आणि ते जर म्हटले सगुण साकार होऊन समोर उभा राहा तर प्रत्यक्ष सगुण साकार होऊन भक्तांच्या समोर उभा राहतो, हा भगवंताचा स्वभावच आहे असं त्यांनी जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतात। असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला। विठोबा भक्त समागमे सर्व भावे हरी, सर्व काम करी न सांगता, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाकुटी मूर्ती उभा। प्रस्तुत प्रतिवर्षी आपला हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो। हे 13वं वर्ष आहे, मी आताच पाहिलं। 13 वर्षापासून आपण भगवंताच्या भक्तीचा आनंद घेत आहात। बऱ्याच वर्षांपासून सेवा सुरूच आहे, काहीतरी अधिष्ठान असावं म्हणून इथं आल्यानंतर कळालं ज्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो त्यांनीच मंदिराकरिता जागा दिली आणि मंदिर त्यांनी तुकोबारा यांचं तयार झालं। अतिशय सुंदर असणारी गोष्ट आहे। धर्मकार्य त्यांनी करणं त्याच्याकरिताच माणसाचं जीवन आहे, परोपकारार्थच माणसाचं जीवन आहे। बऱ्याच गोष्टी परोपकारार्थ होतात, परोपकारार्थ वहंती नद्या, नद्या वाहतात परोपकारा करताच, परोपकारार्थ दुहंती गावहा, गाय दूध देते परोपकारा करताच, सूर्य उगवतो परोपकारा करताच, तसं माणसाचं शरीर सुद्धा परोपकारार्थ इदम शरीरम, हे शरीर सुद्धा परोपकारा करताच आहे। म्हणून त्यांनी या माध्यमातून परोपकार करावा। काय परोपकार आहे? सगळ्यात मोठं सत्कर्म जर जीवनामध्ये काय असेल, श्रीमद भागवत जर आपण सगळ्यांनी पाहिलं तर भागवतात असा एक प्रसंग आहे। आणि काय प्रसंग आहे? गोकर्ण महाराजांच्या समोर प्रश्न होता। काय प्रश्न होता की म्हणे नाही, नारदजींच्या समोर प्रश्न होता। भक्ती ज्ञान वैराग्यानं समाधान प्राप्त करून द्यायचं उद्विग्न झाले होते। यांना कोण समाधान प्राप्त करून देईल, कसं समाधान प्राप्त होईल, दुःखी झालेले आहेत,
भक्ती तरुण आहे, ज्ञान वैराग्य म्हातारे झालेले आहेत, मग त्यांना कसं काय त्यांनी पुन्हा पूर्वस्थितीत आणायचं विचारपूस करायला लागली, कोणीच सांगेना. मग आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, येदर्थम तू सत्कर्म सुरर्षेतम समाचार तत्ते कर्माविधास्यंती साधवस साधुभूषण. हे साधुभूषण नारदजी असं करा, सत्कर्म करा. मग काय सत्कर्म करावं? पानपोई टाकू का, अन्नदान करू का, गोदान करू का, भूदान करू, काय नेमकं सत्कर्म करू, कोणाला विचारू? मग संकादिकांकडे गेले बद्रिकाश्रमात. मग त्यांनी सांगितलं, भगवंताची कथा करा, भगवंताचं चिंतन करा, हेच खरं सगळ्यात मोठं सत्कर्म आहे. मग त्यांनी जिथे कथा कीर्तन घडतात, जिथे सप्ताह होतात, हे सगळ्यात मोठं सत्कर्म आहे माझं. मग या माध्यमातून सत्कर्म सर्वांच्या हाताने घडत आहे, हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून त्यांनी सत्कर्म सुरू आहे. म्हणून परमात्मा त्यांनी महाराज सत्कर्माला सहाय्य करतो, सत्कर्माकरिता उभाच राहतो. त्याचा स्वभावच आहे की जो भक्तांच्या मागे पुढे फिरत राहतो. परमार्थ करत असताना भगवंताचा स्वभाव कळणं फार महत्वाचं आहे महाराज. जसा संसार जर करायचा असेल तर संसारामध्ये दोघे पती पत्नी असतात आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर पतीला पत्नीचा स्वभाव कळायला पाहिजे आणि पत्नीला पतीचा स्वभाव कळायला पाहिजे. यांना काय आवडतं काय आवडत नाही, आवड निवड जाणून एकमेकांना एकमेकाबरोबर वागलं की मग त्यांनी सुरळीत असणारा संसार होतो. मग साधा संसार करण्याकरिता जर त्यांनी महाराज एकमेकाची मनं जाणावी लागतात, एकमेकाचा स्वभाव जाणावा लागतो, मग परमार्थ करण्याकरिता जाण्याला नको का? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज भगवंताची भक्ती आपण करतो आहोत, मग आपल्याला भगवंताचा स्वभाव कळायला पाहिजे. काय करतो हा देव, कसा राहतो हा देव, नेमकं त्यांनी महाराज देवाचं काम तरी काय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. श्रीमद भागवतामध्ये 6 प्रश्न विचारले महाराज शौनकादिक ऋषींनी आणि सूतजी महाराजांना. पहिला प्रश्न विचारला, किम श्रेय, माणसाच्या जन्माचं त्यांनी आद्य कर्तव्य काय, याच्यात काय फलश्रुती आहे, माणूस जन्माला आला पण यानं काय करायचं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न विचारला, के शास्त्र सार, शास्त्राचं सार काय, सगळे शास्त्र काय सांगतात तेवढं सांगा. मग त्यानंतर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, कस्व अवतार प्रयोजनम, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. पुढचा प्रश्न विचारला, किम कर्म, मग परत प्रश्न विचारला, के अवतारस्य, मग पुढे 6वा प्रश्न विचारला, धर्मकम शरणम गतः. 6 प्रश्नांवरच अख्खं भागवत आहे. पण त्याच्यातला प्रश्न द्याने महाराज, भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, प्रयोजन म्हणजे फल, भगवान का अवतार धारण करून येतो, तर त्याचं उत्तर आहे जो त्यांनी अखंड भगवंताचं चिंतन करतो, जो स्वतःचं जीवन भगवंताला देऊन टाकतो, भगवंतानं त्याचा सांभाळ करावा. भक्तजनांचं पालन करण्याकरिता परमात्मा अवतार धारण करून येतो. धर्मरक्षावय अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, एवढा एकच धंदा त्याला आहे महाराज, बाकी काय काम नाही. देवनिया छत्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, त्याच्याकरिताच येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांना सांभाळण्याकरिता भगवंताचं प्राकट्य होतं. सांभाळतो म्हणजे नेमकं काय करतो महाराज वर्णन करून सांगतात, हे योगक्षेम त्यांचे जाणे शब्दाचा अर्थ होतो प्राप्त करणे आणि क्षेम शब्दाचा अर्थ होतो सांभाळणे. प्राप्त करून द्यायचंही काम करतो आणि सांभाळायचंही काम करतो. काय प्राप्त करून देतो? लौकिक आणि अलौकिक दोन्ही गोष्टी.
लौकिकातलं तर सगळं देतो पण अलौकिक सुद्धा देतो. मोक्ष प्राप्त करून देतो, ज्ञान प्राप्त करून देतो. ज्ञान प्राप्त करणं सोपं, ज्ञान सांभाळणं अवघड आहे. ते सांभाळण्याकरिता वैराग्याची गरज पडते. माऊली म्हणतात विरक्ती वाचून काही आणि ज्ञानाशी तगण्याची नाही. विरक्ती जर नसेल तर ज्ञान टिकतच नाही. म्हणून वैराग्यामुळे ज्ञान टिकून राहत असते. नाही तर माणसाला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर बिघडला तर मग मात्र तगणे महाराज ते ज्ञान टिकत नाही, ते संपून जातं, मावळून जातं. असा महत्वाचा भाग आहे. म्हणून ज्ञानही देतो आणि सांभाळण्याचे काम करतो. संसारातलेच सगळे त्यांनी पदार्थ देतो, त्यांची सगळी कामं करतो. त्यांच्या घरी त्यांनी कावडीनं पाणी भरतो, त्यांना चंदन उगाळून देतो, त्यांचे पाय दाबतो, त्यांचे धोने धुतो, त्यांची गाडगे मडके घडू लागतो, सगळी काम. श्रीखंड चंदना उगाळून चंदन उगाळून करी वस्त्रे गंगा तरी धोता असे. वस्त्र धुवायचं काम करतो, चंदन उगाळून द्यायचं काम करतो. एवढंच नाही, पडलेली सगळीच कामं न सांगता करतो. हे तुकोबारायांना माहिती आहे. म्हणून भगवंताचा स्वभाव आहे की भक्ताची न सांगता सगळी कामं करणं. आणि हे त्यांनी सांगण्याकरिता विशेष रूपाने तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करून सांगताय. भक्त सर्व भावे हरी भक्त हरी हे भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करी न सांगता. भक्तांच्या संगतीमध्ये श्री हरी परमात्मा सगळी कामं करतो आणि न सांगता करतो. तुकोबाराय वर्णन करून सांगतात. सगळ्यांना कळालं देव भक्तांच्या संगतीत न सांगता सगळी कामं करतो. हरी भक्तांच्या संगतीत न सांगता सगळी कामं करतो. कळालं गोष्ट खरी आहे. श्री हरी काम करतो हे पण कळालं आणि भक्तांच्या घरी करतो हे पण कळालं. पण मला प्रश्न पडतो, कोणत्या भक्तांच्या संगतीत करत असेल? महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण सारे भक्तच आहोत ना महाराज. आपल्या नावापुढे शिक्काच असतो हा भ प. आपण सारे हरिभक्तीपर आहे. नका का कळणं भक्ती कशाला म्हणतात. हा कशाबरोबर काय करतात भक्तीचं काहीच माहित नाही. पण हा ब प सगळे. मग सगळेच जर भक्त आहेत मग आपल्या घरी कुठे आला काय काम करायला? धुणं धुवायला, चंदन उगाळायला, काय काम करायला आला? भक्तांच्या घरी करतो ना. मग सगळ्या भक्तांच्या घरी केलं पाहिजे ना. सगळ्यांच्या घरी नाही करत, मग भक्ताच्याच घरी करतो. महत्वाची गोष्ट आहे. कारण काही चायनीज भक्त सुद्धा असतात, डुप्लिकेट. भक्ती कळाली पाहिजे ना. भक्ती म्हणजे काय? भक्तीची व्याख्या नारदजी महाराजांनी सांगितली. नारदांनी भक्तिसूत्रच तयार केलं. काही भक्तिसूत्र प्रसिद्ध आहे. त्याच्या शांडिल्य भक्तिसूत्र फार महत्वाचं आहे.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या काळात शांडिल्य ऋषी होते आणि बलराम दादाचं प्राकट्य झालं ना, त्याला डोळेच उघडले नाही. त्यावेळेला शांडिल्य ऋषीनाच बोलवलं, त्याची जन्मपत्रिका पाहिली. मग त्याने सांगितलं की हे सामान्य नाही, शेषनारायणाचा अवतार आहे. ते शांडिल्य ऋषी ज्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिल्या. मग भक्ती कशाला म्हणतात हे जगाच्या समोर प्रगट करण्याकरिता शांडिल्याने सूत्र लिहिले, भक्ती सूत्र. तसे नारदांनी सुद्धा भक्ती सूत्र लिहिले. पहिलंच सूत्र लिहिलं महाराज, आता तो भक्ती व्याख्या श्याम. मी भक्तीची व्याख्या सांगतो. काय भक्तीची व्याख्या? त्याने सांगितलं, सात वस्मिन परम प्रेम रूपा. जी प्रेम स्वरूप आहे तिला भक्ती असं म्हणतात. अहो, प्रेम स्वरूपा म्हणजे नेमकं काय? प्रेम करणं म्हणजे काय? म्हणजे मुख आस्वादन. मुक्या माणसाला साखर खायला दिली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा. आता मी तुम्हाला 11:30 वाजेपर्यंत सोडणार नाही आणि परत प्रश्न विचारित आहे. 12 नाही वाजवणार. 9:30ला कीर्तन सुरू झालं ना, मी 11:30 वाजेपर्यंत कीर्तन करीन. जर त्याच्यात माझं भांडवल संपलं तर थांबेल, तसं काही नाही, चिंता करू नका. पण ऐका लक्षपूर्वक, आज तुमचा जागराचा दिवस आहे. त्याच्या पुढे जर तुम्ही म्हणत असले 11ला थांबा, मला तसंही औषध लावता येतं काडीनं औषध लावणंही चांगलं. ऐकणारी माणसं जर चांगली खरोखर अंतकरणापासून ऐकत असतील, मनापासून सांगा. ज्यांच्या पोटात देवाविषयीचं प्रेम नाही, घड्याळावर प्रेम आहे, त्यांच्या पुढे 11:45 उरकून घेत जा. नियम आहे, महत्वाचीच गोष्ट आहे. अभक्तांश म्हणजे अभक्तांना त्यांनी महाराज भगवंताची कथा सांगू नये असा नियम आहे. असू द्या. पण भक्ती कशाला म्हणतात? तर भगवंतावर प्रेम करणं याचं नाव आहे भक्ती. म्हणे कशी आहे सांगा? म्हणे मुख आस्वादनवर. मुक्या माणसाला साखर खायला दिली, कशी लागेल? गोड लागेल. मग त्याला विचारलं, कशी लागली तुला? तो काय सांगेल? गोड सांगेल? सांगणारच नाही. मुख आहे, महत्वाची गोष्ट आहे. भक्ती सुद्धा अशीच आहे. मुक्या माणसानं साखर खाल्ल्यावर गोड लागते पण सांगता येत नाही, तशी भक्ती सुद्धा गोड आहे पण सांगता येत नाही. अशी असणारी भक्ती. म्हणजे भक्ती म्हणजे भगवंतावर प्रेम करणं. प्रेम प्रत्येकाच्या पोटात असतं. प्रेम नाही असा माणूस नाही. आपण ज्याच्यावर ठेवू तसं प्रेम होतं. हे आपल्या पोटातलं प्रेम जर आपण व्यक्तीवर केलं ना, तर त्या प्रेमाला नाव येतो मोह. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचे मुद्दे ऐका. व्यक्तीवर प्रेम करत असाल तर तुम्ही मोहात अडकलेले आहात. आपल्या पोटातलं प्रेम जर आपण एखाद्या वस्तूवर ठेवलं तर त्याला आसक्ती म्हणतात. आसक्ती. नंबर 2, प्रेम जर वस्तूवर ठेवलं की आसक्ती. धनावर, सोन्यावर प्रेम ठेवलं की आसक्त होतो मनुष्य. आणि नंबर 3, भगवंतावर केलेलं प्रेम, त्याचं नाव आहे भक्ती. व्यक्तीवर केलेलं प्रेम म्हणजे मोह, वस्तूवर केलेलं प्रेम म्हणजे आसक्ती, आणि भगवंतावर केलेलं प्रेम म्हणजे भक्ती. जो भगवंतावर प्रेम करतो त्याला भक्त म्हणत जावं. सगळं प्रेम भगवंतावर आहे ज्याचं, तो खरा भक्त आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं सगळं माया म्हणजे प्रेम, ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे तो खरा भक्त आहे. म्हणून त्यांनी भक्त महत्वाचा आहे. भक्तावर, भक्ताची सगळी कामं भगवान करतो. महत्वाची गोष्ट आहे. कसा असला पाहिजे भक्त? कोणता भक्त? शास्त्रात जर पाहिलं तर गीता 4 प्रकारचे भक्त सांगते. ती म्हणते चतुर्विधा भजन्ते मां. 4 प्रकारचे. पहिला भक्त आहे आर्त, दुसरा आहे अर्थार्थी, तिसरा आहे जिज्ञासू, चौथा आहे ज्ञानी. 4 प्रकारचे भक्त आहेत. उगाच त्यांचा पसारा मांडून तुमच्या समोर बाकीच्या त्यांनी वेळ कशाला लांबवत बसू. 2च पाहू आपण. महत्वाचे 2 आहेत. त्यात 2 प्रकार करू. 4 भक्तांमध्ये 2 प्रकार करू. एक प्रकार आहे बहिरंग भक्त आणि दुसरा प्रकार आहे अंतरंग भक्त. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही भक्तच आहेत. एक बाहेरून त्यांनी भक्ती करणार आणि एक आतून भक्ती करणार. 2 पाहताना दोघं सारखेच दिसतात महाराज. दोन्ही दिसते सारखे, वर्म जाणे तो पारखे. तो पारखीच जाणू शकतो याच्यातलं वर्म काय, खरा कोणता आणि खोटा कोणता. पंढरीच्या वारीला हजारो लाखो लोक त्यांनी चालायला सुरुवात करतात. सगळेच काय मनापासून जातात का वारकरी? काय हौशे असतात, काही नवशे असतात, काही गवशीच असतात. माऊलींच्या पासून चालायला सुरुवात केली की पुण्यापर्यंतच चालतात. मोकळ्या पिशव्या घेऊन जातात. पिशवीत पिशवी 4-5 घेऊन जायचे एखादे. मग ते पुण्यापर्यंत गेले की लोक कोणी चप्पल देतं, कोणी छत्री देतं, कोणी ब्लँकेट देतं, कोणी आणखी काय खाऊचे पुढे देतं. मग एक मोकळी पिशवी बाहेर येते. मग सगळं एवढं भरायचं की उचलणारच नाही अशी अवस्था झाली. मग बरोबर आलेल्या माणसाला म्हणायचं जरा कसकसच आली थोडी, चालवूनच मला म्हणे आता मला वाटतं घरी जावं, पुण्यातूनच गाडी धरून घरी. महत्वाची गोष्ट आहे. सगळेच वारकरी त्यांनी महाराज काही अंतकरणापासून भगवंताकडे जातात असे नाही. काही नकली सुद्धा घुसतात महाराज. वारकरी व्हायला काय फार कठीण आहे का? बाहेरून त्यांनी महाराज पांढरे फॅक दिसतात. कपडे बांडे कपडे घालायचे तर पांढरे घालायचे. दुसरं काय घालायचं? माळ घालायला काय फार अवघड आहे का? 5 रुपयाची तर माळ भेटते. बरं बुकाला 2 रुपयाची बुकेची पुढी किती रुपये झाले? 7 रुपये झाले. पांढरे कपडे 7 रुपयाचं त्यांनी झालं काम. आणि 2 रुपयाचं ब्लेड खिशात घालायचं म्हणजे झाले 9 रुपये. 9 रुपयात पक्का झाला. आणि घुसला वारकऱ्यांमध्ये. भगवंताचं भजन करणारा भगवंताचा भक्तच असतो. जो ओरिजिनल वारकरी असतो ना, ओरिजिनल भक्त, तो पडशी पताक उचलतानाच मनात संकल्प करतो, देवा तुझ्या दर्शनाकरता निघालोय,
मला असं वाटतं की या वारीच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत चालत यावं आणि तुला डोळे भरून पाहावं. तुला पाहण्याची आस लागलेली. वाटोले पाहता शिनले डोळुले दावेसे पावले कैव डोळा तुमाय माऊली कृपेची सावली विठ्ठले पाहिली वास तुझी काबा मोकलेले कोणा निर्विले कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या तुझं क्षेम द्यावं या पांडुरंगा. तुला भेटण्याकरिता हात आसावले रे देवा. असं त्याच्या पोटातला भाव आहे. देवाकडे जाण्याकरिता निघतो. परशीपता घेऊन निघतो भगवंताच्या दिशेनं आणि मग रस्त्यानं चालू लागतो. चालायला लागल्यानंतर भगवंताच्या भजनात तल्लीन होऊन जातो महाराज. हे रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला पांडुरंग श्री रंग 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 पांडुरंग श्री विठ्ठला पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला रुक्मिणी रमणा नारायणा रुक्मिणी रमणा नारायणा असं भजन करू लागतो आणि भजनात विभोर होतून उड्या मारायला सुरुवात करतो. विभोर होऊन उड्या मारतो छंदात. आणि तो ज्यावेळेला उड्या मारायला सुरुवात करतो ना ओरिजिनल त्या टायमाला हा जागा होतो. त्याचं 2 रुपयाचं प्लेट बाहेर निघतं आणि हे उड्या मारायला लागलं की त्याचा खिसा कापून घेतो महाराज. असे कितीतरी सापडतात. बाहेरून पाहिलं तर कपडे कसे असतात पांढरे. गळ्यात माळ असते की नाही असते. कपडाला गंधही लावतो. तोंडाला त्यांनी देवाचं नावही घेतो. पण खिशामध्ये त्यांनी महाराज धारदार वस्तू घेऊन फिरतो. मग मला तुम्ही सांगा खरा वारकरी कोणता खरा भक्त कोणता? जो भगवंताच्या चिंतनात तल्लीन झाला तो खरा अंतरंग भक्त आहे. आणि हा फक्त नकली झालेला भक्त आहे. हा बाह्यांगानच भक्ती करतो. काही लोक नाटक म्हणूनच वारीला जातात मला स्वतःच काहीतरी साधाय करता जातात. म्हणून त्यांनी अशी जातात बहिरंग भक्त आणि अंतरंग भक्त. म्हणून त्यांनी 2 प्रकारचे भक्त पाहायला मिळतात. 2 प्रकारच्या भक्तांमध्ये कोणत्या भक्ताच्या संगतीत भगवान राहत असेल आणि कोणत्या भक्ताच्या संगतीत भगवान काम करीत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4-5 प्रश्नच उभे केले पाहिजे. कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणता श्रीहरी कोणती कामं करतो कशी करतो आणि का करतो? 5 प्रश्न आहेत. या 5 प्रश्नांची सोडवणूक झाली म्हणजे झालं आपलं कीर्तन. महत्वाची गोष्ट आहे का? परत ऐका. कोणत्या भक्तांच्या संगतीत कोणता श्रीहरी कोणती कामं करतो कशी करतो आणि का करतो? 5 महत्वाच्या गोष्टी आहेत. तुम्हाला कोणता श्रीहरी म्हणजे काय? किती असतात श्रीहरी? एकच आहे. एक जरी असला तरी 3 रूप आहेत महाराज त्याचे. शास्त्र त्याचे 3 रूप वर्णन करून सांगतात. म्हणून त्यांनी तो श्रीहरी 3 रूपात आहे. त्याच्यापैकी कोणतं रूप घेऊन येतो? महत्वाचा मुद्दा. कोणती कामं करतो? महत्वाचा मुद्दा. बरं करतो कामं कशी करतो? हाही महत्वाचा मुद्दा. आणि एवढी सगळी कामं करतो पण का करतो? काय पडलं त्याला एवढी कामं करण्याचं? हाही महत्वाचा मुद्दा. 5ही महत्वाचे मुद्दे आहेत. म्हणून त्यांनी भक्तांच्या संगतीत राहतो पण कोणत्या भक्तांच्या संगतीत काम करत असेल? 2 भक्त आपण पाहिले. एक नकली भक्त आहे आणि एक ओरिजिनल आहे जो भगवंताच्या भेटी करता निघाला. मग आपल्याला त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर सहजच प्राप्त होईल की बहिरंग भक्ताच्या संगतीत भगवान त्यांनी राहत नाही आणि त्याचं काम करायचं काही काम नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे. बहिरंग भक्त तोच आहे ज्याचं देवावर प्रेम नाही, ज्याचं धनावर प्रेम आहे, ज्याचं मानावर प्रेम आहे, जो दांभिक आहे. दंभ म्हणजे काय? 2 गोष्टी आहेत. दंभामध्ये 2 गोष्टी पाहायला मिळतात. एखाद्या गोष्टीचा लोभ पोटात असावा आणि त्या लोभापोटी असत्य वागावं याचं नाव आहे दंभ. कशाचा लोभ? 2 गोष्टी आहेत. धन आणि मान. धनाचा लोभ असतो नाहीतर मानाचा लोभ असतो. धनापोटी लोक स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणतात आणि मानापोटी पण लोक स्वतःला हरिभक्तीपरायण म्हणतात. जरा क्षमा मागून बोलतो. महत्वाचीच गोष्ट आहे महाराज. हे क्षेत्रच लोकांनी आता असं ठरवलं हे धन आणि मान मिळवण्याचं क्षेत्र आहे. हरिभजन के 3 गुण हर कोई लागे पाव. खाने को मिष्टान्न मिले अंत में वैकुंठ को जाओ. खायला मस्त पैकी मिळतंय. लोक पाया पण पडतात आणि पाया पडून पुन्हा त्यांनी एवढा आदर करतात. महत्वाची गोष्ट आहे. मग तिकडे इंजिनियर आणि डॉक्टर होण्यापेक्षा बुवा झालेलंच काय वाईट आहे? सरळ गोष्ट आहे. म्हणून तर त्यांनी महाराज याच्याकरिता नाही, हे भगवंताच्या प्राप्ती करत आहे. आणि भगवंताच्या प्राप्ती करता करत असलो तर अंतरंग भक्त आणि संसार करण्याकरिता जर परमार्थ करत असला तर बहिरंगच भक्त आहे.
पण त्यांनी बहिरंगाच्या संगतीत भगवान राहत नाही, अंतरंगाच्या संगतीत राहतो. ज्याच्या पोटात भगवंताच्या भेटीची आस आहे त्याचाच करता भगवान धावत येतो. महत्वाची गोष्ट आहे. त्याची चक्रपाणी वाटपाणी संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरशी आवडे मनासी कधी एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. त्याची भगवान वाट पाहतो, त्याच्या मागे मागे फिरतो. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून पहिला प्रश्न आहे कोणत्या भक्तांच्या संगतीत? अंतरंग भक्तांच्या संगतीत प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न कोणता हरी? किती हरी असतात? शास्त्रानं भगवंताची 3 रूप सांगितली. पहिलं रूप आहे भगवंताचं निर्गुण निराकार. दुसरं भगवंताचं रूप आहे सगुण निराकार आणि तिसरं भगवंताचं रूप आहे सगुण साकार. 3 प्रकारचा हरी. निर्गुण निराकार हरी. निर्गुण निराकार कसं म्हटलं? कशा पद्धती मौलिक ज्ञानोबा आहे त्याचं वर्णन करून सांगतात. हे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथे कसाय परमात्मा निर्गुण निराकार. त्याचं स्वरूप सांगितलं महाराज. तो सत्य स्वरूप आहे. सत्य म्हणजे काय? ज्याचा 3ही कालात बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. त्रिकाल अबाधितत्वम सत्यत्वम. जो 3ही कालात बाधित होत नाही त्याला सत्य म्हणतात. सत्य ज्ञान. ज्ञान कशाला म्हणायचं? सारेच लोक ज्ञान ज्ञान म्हणतात. गुरुजी म्हणायचे ज्ञान. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. ते म्हणायचे ज्ञान कशा तरी कांद्याचं का वांग्याचं असे शब्द असायचे त्यांचे. मोठी वजनदार शब्द. ज्यांनी ऐकलं असेल गुरुजींचं त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी असं म्हणायचे ज्ञान कळालं पाहिजे. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान म्हणजे काय? जे अबाधित अर्थाला विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. या जगतामध्ये अबाधित एकच तत्व आहे, त्याचं नाव आहे परमात्मा तत्व. जे एकटच आहे, एकमेव अद्वितीय ब्रह्म. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ते एकमेव त्यांनी महाराज असणारं तत्व अबाधित आहे. बाकीचे सगळंच त्यांनी बाधित आहे महाराज. 6 गोष्टी वर्णन करून सांगितलं शास्त्रात. नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 प्रकृती, नंबर 3 त्यांचा संबंध, नंबर 4 ईश्वर, नंबर 5 जीव आणि नंबर 6 या सर्वांमध्ये असणारा भेद. या 6 गोष्टी अनादी आहेत. अनादी शब्दाचा अर्थ तो सुरुवात केव्हा झाली माहित नाही आणि अनंत शब्दाचा अर्थ तो ज्याचा शेवटच होत नाही. म्हणून अनादी आणि अनंत त्यांनी सांगितलं जातं. पण 6 गोष्टींमध्ये एकच गोष्ट अशी आहे जी अनादी आहे आणि अनंत आहे, अंतरहित आहे. त्याचं नाव आहे ब्रह्म. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अनादी आहेत पण शांत आहेत, त्यांचा अंत होतो. कशाने अंत होतो? ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं. ब्रह्म शब्द जो आहे ना, व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर व्रीही नावाच्या धातूपासून तयार झाला. व्रीही व्यापकत्वे. जे व्यापक आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. त्या ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला की त्या ब्रह्मज्ञानानं प्रकृतीचा होतो बाध. आणि तिचा बाध झाल्यानंतर त्यांनी मला तिच्यामुळे आलेला ईश्वरपणा आणि जीवपणा तोही संपून जातो. मग प्रकृती, ईश्वर आणि जीव या सर्वांना बाधित झाल्यानंतर त्यांनी महाराज भेदच संपून जातो. मग एकटं शिल्लक राहतं, त्याचं नाव आहे ब्रह्म. मग त्या ब्रह्मस्वरूपाला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. म्हणून अबाधित अर्थाला जे विषय करतं त्याचं नाव आहे ज्ञान. म्हणून सत्य स्वरूप आहे परमात्मा, ज्ञान स्वरूप आहे परमात्मा, अनंत स्वरूप आहे परमात्मा, गगनासारखा व्यापक आहे परमात्मा. तो परमात्मा श्रीहरी. त्याला श्रीहरी म्हटलं. तो हरी श्रीहरी आणि पाहिला डोळे भरी तोच श्रीहरी आहे. सत्य ज्ञान अनंत.
आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण साजरे विटेवरी तोच श्री हरी आहे जो आनंद अद्वय नित्य निरामय स्वरूप आहे निर्गुण निराकार. पहिला श्री हरी आहे निर्गुण निराकार. दुसरा श्री हरी जो सगुण निराकार आहे कणाकणात व्यापक आहे सगळ्या वस्तूंमधून त्यांनी भरून उरलेला आहे हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून सर्व ठिकाणी व्याप्त असणारा परमात्मा हा त्याचे त्यांनी महाराज साधू संत वर्णन करून सांगतात. हे हरी हा व्यापक सर्वगत हरी हा व्यापक सर्वगत हरी हा व्यापक सर्वगत फळावर होतात. हे आमचं कीर्तन फळावरच आहे आणि त्याच्यात असं होतंय महाराज मग अशा चाली म्हणायच्या हे वारकऱ्यांनी उड्या मारायच्या. आता वारकरी ढेपले महाराज एकादशीचे त्याच्यामुळे हलत नाही अजिबात कोणी हलायला पाहिजे. म्हाताऱ्या माणसाला नाही म्हणत मी पोरासोराने हल्लं पाहिजे. आणि काय लाजायचं लोकांना हे काय सांगणार आहेत घरी जाऊन काय म्हणतील फार तर फार नाचत होतं. देवाच्या छंदात नाचणाऱ्याचं केवढं कौतुक महाराज. धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे. मग भगवंताच्या छंदात नाही नाचायचं मग तिकडे कुठं नाचायचं. लोक नाचतात ना घरी जाऊन. ज्ञानोबांची ओवी सांगू का खरपूस ओवी आहे. तो म्हणतात चित्ताराधी स्त्रिये ते तो तियेचे नि छंदे नाचे का माकड गारुड्याचे बायकोचं चिंतन करतून तिच्या तालावर नाचतो. जसं माकड गारुड्याचं जमू रे म्हणलं की उडी मार म्हणलं की उडी मारतं. बच्चे लोक ताली वाजवती लागली टाळ्या वाजवायला. असं त्यांनी कुठे नाचू नये. नाचायची जागा हीच आहे महाराज. भगवंताच्या छंदात नाचा असू द्या. पण साधू संत विभोर होऊन नाचतात. हे लोक धली नादी लागली समाधी मुरजन नरनारी लोकादे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकटी सिद्ध साधकारे नचती आनंद करोळे पवित्र कामी नामावळी नचती आनंद करोळे पवित्र कामी नामावळी लागली समाधी मुरजन नरनारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे. हे नाचण्यातलं वैभव आहे. भगवंताच्या छंदात नाचावा. असो तो परमात्मा कणाकणात व्याप्त आहे त्याला श्रीहरी म्हणतात. हरी हा व्यापक सर्वगत. दुसरा हरी सांगितला जो कणाकणात व्यापक आहे. पहिला हरी निर्गुण निराकार हरी. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण जरा जड वाटतंय का मी गिअर चेंज करू का नको ना. ऐकण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे माझी. हे सुद्धा कळालं पाहिजे. हे सुद्धा कळणंच महत्वाचं आहे. बाकीचं काय ऐकणार. 2 तास कीर्तनकार येतो चाटके चुटके सांगून जर निघून जात असेल आणि लोकांना फक्त हसवीत असेल त्याच्यापेक्षा त्याने कीर्तन करायचं सोडून सरकशीत भक्ती झालं पाहिजे. आणि तिथं जाऊन त्यांनी हलून चालून लोकांना विनोद करून हसवलं पाहिजे. त्याच्याकरिता थोडंच कीर्तन आहे. कीर्तन कशाकरिता आहे माहितीये का. म्हणून भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मग भक्ती सांगावी ज्ञान सांगावं वैराग्य सांगावं प्रेम सांगावं भगवंताची मूर्ती हृदयात ठसेल असं काही सांगावं की बाकीच 2 तास त्यांनी भरडत राहावं अजिबात नाही. रीतसर कीर्तन करावं महत्वाची गोष्ट आहे. आमची परंपरा रीतसर कीर्तन करण्याचीच आहे.
आमचे गुरुवरी बाबा त्यांनी गडावर त्यांनी राहतात, परमपूजनीय आदरणीय संत चरणद्र श्री छगन महाराज मालुसरे जे बाळनाथ गडावरचे बाबा आहे, त्यांचे गुरु होते कोंडी काका म्हणजे सोमेश्वरगिरी महाराज जे त्यांनी बेटावरची त्यांची परंपरा म्हणजे ती योगायोगानं जुळून आली तुमच्याकडे आताही. महत्व कालचे जे कीर्तनकार होते ना श्यामानंदगिरी महाराज ते आमच्याच गडावर त्यांनी होते, आता ते दुसरीकडे राहायला गेले पण आमच्याच बाबांचे ते शिष्य आहेत पूर्वीचे. असू द्या. म्हणून तर त्यांनी महाराज हे लक्षात घेतलं पाहिजे. दोन प्रकारचा हरी आतापर्यंत आपण पाहिला. पहिला हरी पाहिला निर्गुण निराकार, तोही कळाला पाहिजे, त्याचंही वर्णन कळालं पाहिजे. मला श्रीमद भागवतामध्ये व्यासदेवांनी भगवंताची वंदना केली पण कोण्या देवाचं नाव नाही घेतलं. गणपतीचं नाव घेतलं नाही, शंकराचं घेतलं नाही, विष्णूचं घेतलं नाही, देवीचं घेतलं नाही, सूर्याचं घेतलं नाही. 5 देव आहेत ना देवपंचायत, कोणाचंच घेतलं नाही. सत्य तत्वाचं नाव घेतलं. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याचं नाव घेतलं महाराज. हरी येऊन प्रविश्य ममवाच असं म्हणत त्यांनी भगवंताचं चिंतन केलं जातं. तो परमात्मा त्यांनी दिव्य आहे. म्हणून त्यांनी जन्माद्यस्य असं त्याला म्हटलं जातं. जन्माद्यस्य येतोन वयाद इतरतच चार्थेश्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मरदाय आदि कवयो मुह्यन्ति सूर्या तेजोवारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकोहकम सत्यम परम धीमहि. सत्य तत्व म्हणजे परमात्मा आहे, तो निर्गुण निराकार आहे. तोच परमात्मा सगुण निराकार कानाकारात व्यापक आहे आणि तोच परमात्मा सगुण साकार रूपाने प्रत्यक्ष भक्तांच्या समोर उभा राहतो. त्याला सगुण साकार हरी म्हणत जावं. निर्गुण निराकार आहे, सगुण निराकार आहे आणि सगुण साकार आहे. 3 हरीची रूप आपण पाहिली. मग कोणता हरी भक्तांच्या संगतीत काम करायला येत असेल जरा विचार केला तर निर्गुण निराकार असणारा परमात्मा जर आपण पाहिलं तर त्या रूपात येत नाही. तोच येतो पण निर्गुण निराकार रूपात येत नाही. सगुण निराकार रूपात जर पाहिलं तर दगडात आहे, मातीत आहे, झाडात आहे, मंडपात आहे, खांबात आहे, सगळ्या दुनियात आहे. पण त्या रूपाने येत नाही. खांब होऊन काम करायला येत नाही, दगड होऊन काम करायला येत नाही. महत्वाची गोष्ट आहे. सगुण निराकार हरी येत नाही. मग कोणता येईल म्हणे सगुण साकार. कसं रूप धारण करून येतो अतिशय सुंदर. हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकदेया. आम्ही तयार केली भीमसेन जोशीची नाही, नंतरचा आला आमचा आहे. रवी शशिकळा लोकदेया, कस्तुरी मळवट चंद्राची मोठी, कस्तुरी मळवट चंद्राची मोठी. राजस आहे परमात्मा, सुकुमार आहे परमात्मा. ज्याच्या समोर चंद्र सूर्य लुप्त होऊन जातात असं त्याचं तेज आहे. असा सगुण साकार असणारा हरी. 3 रूप आहेत. मग कोणता हरी येत असेल भक्तांच्या संगतीत काम करायला त्याचं सरळ उत्तर आहे सगुण साकार असणारा हरी भक्तांच्या संगतीत काम करतो. दुसरा प्रश्न सुटला. पहिला होता कोणत्या भक्तांच्या संगतीत. तुम्ही ऐकतात ना कोणत्या भक्ताच्या संगतीत? अंतरंग भक्ताच्या संगतीत. कोणता हरी येतो? सगुण साकार असणारा हरी येतो. कोणती कामं करतो हा प्रश्नच आहे. मग कामाची यादीच सांगितली तू कोबर आहे. विचारा त्यांना. सकाळीच आपण काकडा म्हणतो की नाही, काकड्यातली दुसरी मालिका कोणती आहे? हे उच्च नीच का हे नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती लेखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी
दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिलेविनी सजन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घडू फुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ढोरे उडे कितीतरी संतांची यादी आहे मोठी. कोणती कामं करतो म्हणाल तर तो शेले विणू लागतो, तो मांस त्यांनी विकू लागतो, तो गडू फुंकू लागतो, तो सगळी कामं करतो महाराज. ज्ञानियाची विंद अंगी ओढी अर्जुनाच्या रथाचा सारथी होतो. जनाबाई बरोबर त्यांनी गवऱ्या गोळा करू लागतो. ही सगळी कामं करतो. कोणती कामं करतो असं जर तुम्हाला कोणी प्रश्नच विचारला तर ही सगळी कामं परमात्मा भक्तांच्या संगतीत करतो इथपर्यंत कळालं. हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. कोणती करतो? सगळीच करतो. आपण मगाच पाहिलं श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व ही कार्य करीतो स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी भरितो. मग कावडीनं पाणी भरायचं काम सुद्धा परमात्मा भक्तांच्या घरी करतो. हा तेवढाच महत्वाचा विचार आहे. पण ही कामं जरी करत असला तरी कशी करतो त्यातही पुन्हा भाव आहे. कशी करतो? तुकोबराज सांगतात काम करतो पण त्यांनी सर्व भावानं करतो. सर्व भाव म्हणजे काय? 3 प्रकारचे भाव आहेत. कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. कायेनं काम करतो. काय काम करतो? पाय दाबतो महाराज. नाथाने भागवत सांगावं जगाच्या समोर आणि भागवत सांगत त्यांनी महाराज विभोर होऊन जावं. दिवसभर कथा कीर्तन करत फिरावं आणि संध्याकाळी घरी आलं की थकल्यासारखं व्हावं. आणि अंथरुणावर अंग टाकल्याबरोबर त्यांनी महाराज पाय बोलू लागायचे. मग काय करायचं? श्रीखंडानं नाथ महाराजांचे पाय दाबायला सुरुवात करायची. जगाचा मालक आहे आणि भक्ताचे पाय दाबतो. याच्यापेक्षा काय काम केलं पाहिजे? कायेनं काय काम करतो म्हटलं तर पाय दाबतो भक्ताचे. याच्यापेक्षा मोठं काम कोणतं सांगू? बाकीचे सगळी करतो पण पाय दाबायचं सुद्धा काम करतो कायेनं. काया वाचेनं काम करतो भक्ता करता. काय काम करतो वाचेनं? भक्ताचा प्रचार करतो. महाराज वर्णन करून सांगतात हे वाऱ्या हाती माप झाले सज्जनाची, वाऱ्या हाती माप झाले, वाऱ्या हाती माप झाले सज्जनाची, वाऱ्या हाती माप झाले, मुखाचे नारायण, किती मुखाचे नारायण, किती मुखाचे नारायण. वाऱ्या हाती माप झाले सज्जनाची. सज्जनाची कीर्ती वाढवतो. साधूचा मानू दिवसे साधूचा मान त्यांनी वाढवतो. स्वतःच त्यांनी भक्तांचा प्रचार प्रसार करतो. कीर्तिमुख त्याचे नारायण. वाचेनं काय सेवा करतो? भक्तांचा प्रचार करतो. नंबर 2 काया वाचा आणि मनाने भक्तांची सेवा करतो. कसं काय? नारदजी महाराज एकदा नारायण नारायण करत बद्रीनाथाला गेले होते. तुम्ही जर कधी बद्रीनाथाला गेले असाल तर बद्रीनाथाची मूर्ती अशी बसलेली आहे. डोळे बंद करून हातावर असे हात ठेवून ध्यानस्थ मुद्रेत भगवान बसलेले आहे. नारदजी गेले आणि आता तुम्ही मगाच जाऊन महाराज आम्हाला सांगत होते की बद्रीनाथाला गेले. मग तिथं जाऊन त्यांनी पहा तुम्ही देव डोळे झाकून बसलेला आहे, ध्यान करतोय. आता विशेष गोष्ट अशी आहे नारदजी महाराज गेले आणि देवाला पाहिलं. देव ध्यान करीत होता. त्याला विचारलं म्हणे देवा अरे सगळं जग तुझं ध्यान करताय हे आम्हाला माहिती आहे पण तू कोणाचं ध्यान करतोस? विशेष गोष्ट ऐकण्यासारखीच आहे. देव कोणाचं ध्यान करतो? देवाला विचारलंच कोणाचं ध्यान करतोस? मग देवानं सांगितलं नारदा खरं सांगू का? सगळं जग जरी माझं ध्यान करीत असलं ना तरी सुद्धा मी ध्यान करतो माझ्या भक्तांचं. मी अखंड भक्तांचं ध्यान करतो. अखंड भक्तांचं चिंतन करतो. भक्ताशिवाय मला आहेच कोण? जशी घार हिंडते आकाशी लक्ष तिचे पिलापाशी. जसं घारीचं लक्ष पिलाजवळ असतं तसं भगवंताचं सगळं लक्ष भक्ताकडे लागलेलं असतं. म्हणून मनानं त्यांनी अखंड भक्ताचं चिंतन करणारा हा परमात्मा मनाने त्यांनी महाराज भक्ताच्या हिताचाच विचार करत राहतो. काया वाचा आणि मन म्हणून सर्व भावे सर्व भावानं काम करतो. आणि आणखी शिक्का मारला न सांगता. कशी करतो काम? न सांगता करतो. न सांगता काम करणारी माणसं फार चांगले असतात महाराज. बरीच माणसं काम करणार आहेत. काही त्यांनी महाराज निकामी माणसं आहेत, काही सांगकामी आहेत आणि काही त्यांनी महाराज वाढकामी आहेत. काही वाढवा काम करणारे आहेत. महत्वाची गोष्ट आहे. निकामी असतात काही. म्हातारा म्हातारीची जोडी घरी होती आणि पोरं अमेरिकेला गेले होते. आता त्यांची सेवा करायला कोणीच नव्हतं. मग पेपरात बातमी दिली म्हणे कोणीतरी सेवा करण्याकरता सेवक पाहिजे. मोठी लाईनच लागली. दष्टपुष्ट त्याच्यातला बघितला. म्हणे काम करणार? हो म्हणे काम करणार. म्हणे आम्ही काम सांगायचं आणि तू काम ऐकायचं असं त्याला सांगितलं. 5,000 रुपये तुला पगार देऊ. आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच कामावर हजर झाला. आल्यानंतर म्हाताऱ्यानं पाहिलं. त्याला सांगितलं हे बघ मला फार तहान लागली, तांब्याभर पाणी आण. गाय गाय उठला, खुर्ची घेतली, म्हाताऱ्याच्या शेजारी बसला. बसल्यानंतर ऐकलं असं त्यानं तांब्याभर पाणी घेऊन ये आणि तरी बसून राहिलं. म्हातारा मला काय पाणी आणत नाही? तुम्हाला तुमची काय बोली होती? तुम्ही काम सांगायचं आणि मी काम ऐकायचं. तुम्ही सांगितलं पाणी आण, मी ऐकलं म्हणे कानाने. काम करायची बोली नव्हती, सांगायचं ना ऐकायचं एवढंच मला ठरलं होतं. झालं. म्हातारी आली थोड्या वेळ. ती म्हणजे बघ एवढा दळणाचा डबा घे आणि गिरणीत जाऊन ते दाणे दळून आण. त्याने कान वर केलं, ऐकलं आणि बसूनच राहिला. ते म्हणजे काय रे काम सांगितलं तुला करीत नाही म्हणे. पगार कशाचा? काम सांगायचं मी फक्त ऐकायचं. ऐकलं मला मी काम. हे निकामी.
काय काम नाही करायचं, नुसतं फक्त ऐकायचं. अशी पण एक काम करणाऱ्या लोकांची पद्धत आहे. काही त्यांनी महाराज असे काही विशेष असतात. महाराज जातो का अमक्याच्या घरी एखादी वस्तू घेऊन ये, मग ते घरीच नसले मग अरे असतील घरी जा, त्यांच्या घराला कुलूपच असलं मग अरे तू जा तर खरं, तिथं जर कुत्रा असलं मग म्हणजे इतक्या चौकशा करायच्या, जायचं तर कामच नाही महाराज काही. म्हणजे अशी काय असतं. पण त्याच्या पुढचा एक वर्ड आहे, वाढवाच काम करून ठेवायचं. एक म्हातारी आजारी होती, फारच सिरियस होती आणि ती आजारी पडली ना, डॉक्टरांना बोलावलं, ते आले, त्यांनी तपासल्यानंतर औषधं लिहून दिले आणि नौकराला बोलावलं, जाय मेडिकल मध्ये जाऊन औषध घेऊन. 1000 रुपयाची नोट त्याच्या हातात दिली आणि दिल्यानंतर त्याने घेतली तो निघाला. 1000 रुपयाची असतील नोट नाही का, असू दे. मग घेतली त्याने नोट आणि निघाला महाराज. आणि गेल्यानंतर त्याने मेडिकल मध्ये गेला, औषधं आणले त्याने 500 रुपयाचे. 500 रुपये शिल्लक राहिले. नौकराने विचार केला मनात ते मनात, मला म्हातारी जास्त सिरियस आहे, औषध देऊन जर वाचली तर बरं, नाही जर वाचली तर ही जाणार आणि गेल्यानंतर मलाच परत पाठवणार, जाय 2 बांबून सुतळीन बंडलन सगळं घेऊन ये म्हणून. मग त्यावेळेला मी जाण्यापेक्षा आताच गेलेले काय वाईट आहे. रस्त्यानं चालता चालता ते पण घेऊन आला, 2 बांबू, 7 कामठ्या, सुतळीचा बंडल, गुलाल, बोका सारा आणलं. एका हातात औषधं, दुसऱ्या हातात साहित्य. आला घरात, मालकाने विचारला आले का औषध, म्हणजे हे औषध. उरलेले पैसे दुसरा हात पुढे केला, म्हणजे काय, मला माहितीचं सामान. म्हणजे कशाला आणलं, म्हणजे जगली तर औषधं, मेली ते. याला म्हणायचं वाढवा काम करणं, याला वाढ कामे लोक म्हणायचं. असे वाढवा काम करणारे सुद्धा लोक सापडतात. महत्वाची गोष्ट आहे. हनुमंतरायांना पाठवलं, म्हणजे जाय सीतेचा शोध घेऊन ये. सीतेचा शोध त्यांनी घ्यायला सांगितला. गेले, मग सीता शोधून यायचं ना, सीतेचा शोध नाही घेतला. मग काय केलं, सीतेचा शोध तर घेतला, लंका जाळून आले. म्हणजे वाढवा काम केलं की नाही. दुसऱ्याची घरं जाळणं काही चांगलं काम असतं का, पण त्यांनी रावणाची लंका जाळून टाकली. काम काय सांगितलं होतं, सीतेचा शोध घेऊन ये. सीतेचा शोध घेतला आणि पुढचं काम करून लंका जाळून आले. दुसऱ्याचं घर जाळून तुको बरं धान्याचा देतात. त्याला विचारा, जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका, का बरं त्यांनी जाळली. रावण आतताई आहे. काही लोक आतताई असतात, ज्यांना मारलंच पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. आतताई लोक म्हणजे जे त्यांनी महाराज लोकांची बायको पडून येतात ते आतताई असतात. जे गोमातेला मारतात ते आतताई असतात. जे ब्राह्मणाची हत्या करतात ते आतताई असतात. जे लहान मुलांचा वध करतात ते आतताई असतात. असे आतताई त्यांनी मारण्याचंच योग्य आहे. घरच जाळं एवढंच केलं हनुमंतानं फक्त, म्हणजे वाढवा काम केलं. काय वाढवा काम करणारे असतात. माझा देव तसा नाही, तो सांगकाम्या नाही, तो निकाम्या नाही, वाढकाम्या सुद्धा नाही. तो न सांगता सगळी कामं करणार आहे. महत्वाची गोष्ट आहे. सगळी कामं करतो, जिथे तिथंच करतो. जी काम करण्याची गरज आहे बरोबर ते काम करतो. हा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून त्यांनी भक्तांच्या संगतीत अशी कामं करतो. अंतरंग भक्ताच्या संगतीत सगुण साकार असणारा हरी सगळी कामं करतो आणि काया वाचा मनानं न सांगता करतो. पण का करतो हा एक प्रश्नच आहे. का करत असेल त्याचं कारण आहे महाराज. भक्त सुद्धा तसेच असतात. ते भगवंताला काम करायला प्रवृत्त करतात. त्यांनी सर्वस्व भगवंताकरिता सोडून दिलेलं असतंय. सर्व सोडून भगवंताच्या छंदात त्यांनी महाराज विभोर होऊन नाचू लागतात. त्यांना माय बापाची सुद्धा परवा नसते. आई बापाही सोडून देतात. भक्त ऐसे जाना जे हे उदास गेले आशापाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भक्त कसे असतात हे आधी पाहिलं पाहिजे. ज्यांना आई आवडत नाही, बाप आवडत नाही, भाऊ आवडत नाही, लोक आवडत नाही, कोणीच आवडत नाही. त्यांना आवडतं फक्त एक परमात्मा. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्या चित्ताचा विषयच नारायण झालेला आहे. नारायणा वाचून दुसरं त्यांना काहीच आवडत नाही. माय बापाचाही त्याग करतात. म्हणून भगवान त्यांची कामं करतो. का करतो त्याचं कारण हे आहे. मग कोण माय बाप टाकले हे पण कळायला पाहिजे ना. तो कोबरा त्याचं वर्णन करून सांगतात. हे प्रल्हाद जनक राज्यमाता हिंदू स्वतःच्या बापाचा त्याग करू. त्याच्या बापाचं नाव तर हिरण्यकश्यप. भयंकर छळलेला शाळेत पाठवलं चंडा वर्गांकडे शिकायला. आणि मग एक दिवशी विचारलं बापानं, मला काय शिकतोस, तुला आवडतं का? मला त्यांचं काय आवडत नाही. मग तुला काय आवडतं सांग. त्यानं सांगितलं मला भगवंताची भक्ती करायला आवडते. श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम हे मला आवडते. असं म्हणल्यावर रागावला हिरण्यकश्यप. याला मारून टाका म्हणला. उंचकडे ढकलून दिलं, उतरत गेला.
आगीला टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, मारण्याचा प्रयत्न केला तरी पण, आगीनं जाळण्याचा प्रयत्न केला तरी पण जळत नाही प्रल्हाद. बापाचा त्याग केला आणि भगवंताचं चिंतन केलं प्रल्हाद. विभीषणानं भावाचा त्याग केला देवाकरता. रामाला समजून सांगितलं लोकांची बायको पळून आणि मला देऊन टाकली, जगाचा मालक आहे, काय देणार मला सम्राट लाल घातली. विभीषणाच्या धर्माने चालतो, थांबू नकोस माझ्यासमोर, आठवून दिला. सीतेचा शोध घेण्याकरिता हनुमंत राहिले आजूबाजूला. सीतेचा शोध घेण्याकरिता गेले हनुमंत. रावणाच्या महालात शोधली, सीता सापडली नाही. कुंभकर्णाच्या महालात शोधली, सापडली नाही. मग विभीषणाचा महाल पाहण्याकरिता निघाले. त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं आणि घरातून आवाज येत होता माझ्या, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. खूप वाटलं हे रावणाच्या राज्यात रामाचं भजन ऐकू येतं आणि खूप स्वरूप धारण करून आज प्रवेश केला. रावणाचं रूप घेऊन गेले, विभीषणाकडे पाहिलं, विभीषणाचा वृत्तांत कळाला. मग मूळ स्वरूपात आले हनुमंतराय आणि मग विभीषणानं पाहून बोलायला सुरुवात केली, हनुमंता मला रामाची त्यांनी शरणागती करायची, हा रावण मला नको आहे. भावाचा त्याग केला आणि भगवंताची शरणागती केली. हनुमंताकडे निरोप दिला हमारे राम जी से राम राम कहियो जी हनुमान. हनुमंता रामाला राम राम सांग. रावणाचा त्याग केला आणि रामाचा स्वीकार केला, भाऊ टाकून दिला. भरतानं त्यांनी आई आणि राज्य टाकून दिलं देवाकरता. कोण आहे आता सध्या जगात असा देवाकरता आई बाप टाकून देणार? कोण सापडला तुम्हाला आता सध्याच्या जगामध्ये देवाकरता बायको सोडून देणार? भगवान शंकरानं बायको सोडून दिली, सती. मोठं चरित्र आहे लांबचं, कशाला तेवढं लांब सांगू. पण तिनं सीतेचं रूप धारण केलं आणि भगवान शंकर सीतेला स्वतःची आई, रामाला पिता समजतात. मग तू माझ्या आईचं रूप धारण केलंस, आता माझी पत्नी होऊ शकत नाहीस. दुसऱ्या आसनावर बसवली. मला त्याग केला बायकोचा, देवाकरता त्याग केला, रामाकरता शंकरानं. महावैष्णव आहे म्हणून देवाकरता बायको सोडून दिली, देवाकरता त्यांनी बाप सोडून दिला, देवाकरता आई सोडून दिली, देवाकरता भाऊ सोडून दिला, देवाकरता संसार जाळून टाकला. असे बघताय देव का त्यांची कामं करतो, असाच जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर ज्यानं सगळं सोडलं देवाकरता, देवाला त्याची कामं करावी लागतील. का करतो हे त्याचं उत्तर आहे. पाचही प्रश्नांची उत्तर मिळाली. कोणत्या भक्तांच्या संगतीत करतो म्हणे, अंतरंग भक्ताच्या संगतीत करतो. कोणता श्रीहरी काम करतो, सगुण साकार श्रीहरी काम करतो. कोणती कामं करतो, त्यांची सगळीच कामं करतो. अख्खा अभंगच आपण पाहिला. कशी करतो, काया वाचा मनानं न सांगता करतो. आणि का करतो, ते सर्वस्व त्याला देतात म्हणून त्याची कामं करतो. महत्वाची गोष्ट आहे. एवढंच करतो का म्हणे नाही. त्या भक्तांना जर वाटलं भगवान हृदयात साठवला जावा, हृदयात राहतो. त्यांना जर वाटलं बाहेर उभा राहावा, बाहेर उभा राहतो. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन करू. साठविला राहे Thank you.
भक्तांच्या संगतीत सगळी कामं करतो असं आपण ऐकलं, पण तेवढंच करतो का? म्हणे नाही. भक्तांच्या हृदयातही साठवला जातो आणि बाहेरही उभा राहतो सगुण साकार मूर्ती घेऊन. महत्वाची गोष्ट आहे. हृदयात साठवला जातो असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेस त्याच्यात एक संदेह निर्माण होतो. एखादी गोष्ट तेव्हा साठवली जाते जेव्हा ती आधी नसते. आधी नसली की मग आणायची साठवायची, मग आधी नसावा मग साठवावा. मग आधीच जर सगळ्यांच्या हृदयात आहे मग साठवला कसा? महत्वाची गोष्ट आहेच ना सगळ्यांच्या हृदयात. रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ऐकायसी जी बुद्धिस्फुरी अहर्निशी ते वस्तुगामी आहेच हृदयामध्ये. पण सामान्य रूपाने आहे सूर्यप्रकाशित सहस्र सूर्यानं सहस्र रश्मी म्हणजे किरण प्रकाशित करावे तसं सर्वा घटीरामध्ये हा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हणून त्याने आत्मा सर्व ठिकाणी व्याप्त आहे. पण तो त्याने ज्या दिवशी भगवान श्री गुरूंच्या रूपानं प्रगट होईल आणि श्री गुरु रूपानं प्रगट होऊन कृपा करील त्या दिवशी विशेष रूपानं प्रगट होईल. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मोठके गुरुमुखे उदय जत दिसे हृदयी स्वयंभची असे मग प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसयाची आपोआपच अनुभवाला येत. पुन्हा आपणाची देव वय गुरु तो देव त्यांनी गुरु रूपानं प्रगट होतो आणि प्रगट होऊन त्यांनी उपदेश करतो महावाक्याचा. वेदामध्ये 4 प्रकारचे महावाक्य आहेत. वेदातले जी वाक्य आहेत ना त्याला केवळ वाक्य म्हणत जायचं आणि त्या वाक्यात 2 प्रकार आहेत. ते काय अवांतर वाक्य नाही काय महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यात फक्त जीव स्वरूपाचं किंवा फक्त परमात्मा स्वरूपाचं वर्णन केलं ते अवांतर वाक्य आहे. आणि ज्या वाक्यामध्ये जीव परमात्म्याची एकता सांगितली त्याला महावाक्य म्हणायचं. त्या महावाक्यात पहिलं महावाक्य आहे तत्वमसी. तत्वमसी या तत्वमसी महावाक्यात 3 पद आहेत तत्वम आणि असी. त्याच्यातले सुरुवातीची जे 2 पद आहेत त्याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ. तुम्हाला हे काय सांगायच्या टायमाला लावला आता आतापर्यंत चांगला म्हणता प्रल्हाद नामकन हे सगळं हे लागला सांगायला आता. आणि हे मग कोणी सांगायचं आणि कधी सांगायचं आणि कधी ऐकायचं? महत्वाची गोष्ट आहे. ऐका तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्री गुरूंच्या माध्यमातून व्हावा आणि तो होणं अतिशय गरजेचं आहे. ज्ञान व्हायचं असेल तर श्री गुरूंनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोताशी संबंध रूप प्रथम श्रवण हेच अपरोक्ष ज्ञानाचा हेतू आहे शास्त्र सांगतं. म्हणून श्री गुरूंनी उपदेश करावा. महत्वाची गोष्ट. तत्वमसी महावाक्यातली पहिले 2 पद त्याचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ. तत्पदाचा वाच्यार्थ होतो ईश्वर आणि तत्पदाचा लक्षार्थ होतो ब्रह्म. तोम पदाचा वाच्यार्थ होतो जीव आणि तोम पदाचा लक्षार्थ होतो त्याने महाराज आत्मा. आणि अशी पदानं त्यांचं ऐक्य सांगितलं. बरोबर 11:15 वाजता ऐक्य सांगितलं. पण कोणाचं ऐक्य होईल? लक्षार्थाचं की वाच्यार्थाचं? महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तर त्या लक्षार्थाचं ऐक्य सांगितलं वाच्यार्थाचं नाही. लक्षार्थ पाहिला तर ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत हे अशी पदानं सांगितलं. ईश्वर आणि जीव त्यांनी महाराज एक होऊ शकत नाही. ईश्वराची उपाधी माया आणि जीवाची उपाधी अविद्या. म्हणून 2 त्यांनी महाराज स्वतंत्र आहेत एक होऊ शकत नाहीत. ब्रह्म आणि आत्मा एकच आहे म्हणून ते ब्रह्म तू आहेस असं सांगितलं जातं. मग जीवाला कळतं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे. दुसरा महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. नंबर 3 अयम आत्मा ब्रह्म. हा आत्माच ब्रह्म आहे. पण आत्मा म्हणजे काय? जो ज्ञान करून देतो प्रज्ञानम ब्रह्म. ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते ब्रह्म आहे. म्हणून असं त्याला महावाक्य म्हणावं आणि मग त्यानं बोध प्राप्त होतो. विशेष रूपानं हृदयामध्ये बोध ठसावला जातो. म्हणून स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेणं हे सुद्धा देवाला साठवणच आहे. आणि दुसऱ्या अंगाने जर पाहायचं ठरलं तर तोच परमात्मा सगुण साकार रूपाने सुद्धा भक्तांच्या हृदयात राहतो. 5 वर्षाच्या ध्रुवानं तपश्चर्या केली. कोणात निघाला त्याच्या सावत्राईने ढकलून दिला आणि जायला लागला. नारदजी महाराज भेटले आणि नारदानं उपदेश केला. हरे हे तत्तात गच्छ भद्रांते यमुनायास्तटं शुचिः पुण्यम मधुवनम यत्र नित्यदा सानिध्यम हरिः. श्री हरीचं सानिध्य तुला मधुवनात प्राप्त होईल जा. आणि मग मधुवनात जाऊन तपश्चर्या केली. भगवंताचं ध्यान करू लागला. नारदानं सांगितल्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमः वासुदेवाय वासुदेवाय नमः वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. वासुदेवाय नमो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एका पायावर उभं राहून 6 महिन्याची तपश्चर्या केली आणि ध्रुवाला जितश्वास अवस्था प्राप्त झाली. जितश्वास म्हणजे त्यानं श्वासच स्वतःचा आवरून धरला. सगळ्या देवदेवतांना त्रास वाटू लागला. सृष्टीचक्र बंद पडायला लागलं आणि ध्रुव भगवंताचं ध्यान हृदयात करू लागला. ध्यान करतोय भगवंताचं. वारकऱ्यानं ध्यान केलं पाहिजे महाराज. रोज म्हणतात लोक सुंदर ते ध्यान ते नीटनेटकं म्हणत नाही.
उभे विठेवरी कर कठेवरी ठेवून या कसे तर कठेन विठे मला कळालंच नाही अजून, पण म्हणतात महाराज. एक जण म्हणले रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजनी. मला विचारलंच एक जणाने प्रश्न, तो म्हणला बाबा कीर्तन करता. मला हो किती दिवसापासून? म्हणलं 2000 सालापासून करतो. मग मला एक प्रश्न विचारायचा. म्हणे काय? म्हणे ते रूप पाहता लोचनी सुख झाले हो सहाजनी. या सहाजनी कोणचे आहेत? म्हणलं आता सहाजनी म्हणजे कशाचे कुठून आणायचे रे? म्हणले सहाजनी शब्द आहे का सहाजनी? म्हणजे त्याचा अर्थच समजत नाही, फक्त म्हणायचंच काम आहे महाराज. जाणून म्हणत जा. आमचे गुरुजी ज्यांच्याकडे आमचं श्रवण झालं, ग्रंथांचं श्रवण झालं, वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर जे गुरुजींचे शिष्य होते. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. गुणगुण गुणगुण करता करता एक दिवशी आम्ही म्हणून नवीन गेलो त्यावेळेला संताने सरिता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापी आल्या. मला म्हणजे परत मला संताने सरिता. म्हणजे सरिता काय रे? सरिता नाही सरता. सरता कळायला पाहिजे. आपण म्हणतो आहोत ना, काय म्हणतो हे आपल्यालाच कळत नसतं, लोकांना काय कळेल? महत्वाची गोष्ट आहे. कंबर बांधून सांगावं फार वाटतं, पण आपल्याला आधी कळावं ना, मग लोकांच्या समोर सांगावं. नाही तर काय त्यांनी बाकीचं काम राहिलं. म्हणून जाणीवपूर्वक बोललं पाहिजे, डोळसपणानं बोललं पाहिजे. नजर महत्वाची आहे. परमार्थात नजरच महत्वाची. गुरुजी विचारायचे परमार्थ कोणाचा? गरीबाचा का श्रीमंताचा? लोक भांडायचे, कोणी म्हणायचं गरीबाचा, कोणी म्हणायचं श्रीमंताचा. गुरुजी म्हणायचे थांबा, भांडू नका. मग परमार्थ गरीबाचा नाही, श्रीमंताचा नाही, परमार्थ नजरेचा. ज्याला नजर आली त्याचा परमार्थ, ज्याला नजरच नसेल त्याचं काहीच काम नाही परमार्थ. पण त्यांनी परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी. लेकराचं काम नाही. लेकरू शब्दाचा अर्थ फक्त वयानं लहान समजू नका. काही 80 वर्षाची लेकर आहे, समजण्यानं होऊन जाणं, वयानंच वाढले. फक्त अंगानं वाढलेल्या माणसाला जर त्यांनी बोधच प्राप्त एक ग्रंथ वाचला नाही, त्याचं नाव आहे बालबोध. तर्कसंग्रह नावाचा ग्रंथ आहे ना, तो ऐकत असताना त्याची सुरुवातच असे, बालानाम सुखबोधाय क्रियते तर्कसंग्रह. बालकांना सुख देण्याकरिता. हे बालक म्हणजे लहान लेकर नाही, बालक म्हणजे जे बुद्धीनं लहान आहेत ते. मग बुद्धीच महत्वाची. ज्ञान कळण्याकरिता लागते बुद्धी, ज्ञान पटण्याकरिता लागतं पुण्य, आणि ज्ञान झेपण्याकरिता लागतो अधिकार. जर अधिकार नाही झाला तर लेकरच आहेत सगळे. महत्वाची गोष्ट आहे, म्हणून कळालं पाहिजे. ही त्याने अतिशय महत्वाची गोष्ट. देव हृदयात आहे. ध्रुवजी त्यांनी भगवंताचं चिंतन करतात. पुढच्या मुद्द्यात जाऊया. ध्यान करू लागले. वारकऱ्यांना ध्यान करत जावं. सुंदर ते ध्यान. इथून आपण पुढे गेलो. उभे विटेवरी करकटावरी ठेवून या ध्यान करू लागले. ध्रुवजी भगवंत चरणांपासून सुरुवात केली. अतिशय दिव्य असणारा परमात्मा, सावळा सुकुमार असणारा भगवान ध्रुवाच्या समोर चतुर्भुज रूपाने उभा आहे. त्याच्या हृदयामध्ये तो त्यांनी भगवंताला साठवतोय. कर्दळीच्या गाभ्या समान भगवंताचे चरण आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखे दैदिप्यमान आहेत. भगवंतानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याच्या छातीवर ब्राह्मणानं मारलेल्या पायाचा ठसा श्रीवत्सलांछन शोभून दिसतंय. त्याचा कंठ अतिशय सुंदर आहे, शंखासारखा शोभून दिसतोय. त्याच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे. त्याची हनवटी टांगणे अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. भगवंताच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. भगवंताचं कपाळ उंच आहे. त्यानं कपाळावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची ओटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मस्तकावर मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये मकराकार कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. देवाचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. त्याला 4 हात आहेत. 4 हातांमध्ये शंख चक्र गदा आणि पद्म भगवंतानं धारण केलेले आहेत. आणि स्मित हास्य भगवान करतोय. आणि ध्रुव त्यांनी हृदयामध्ये भगवंताचं चिंतन करत त्याच्या मुखारविंदाकडे पाहत पाहत स्वतःला विसरून गेलेला आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? माझ्या शब्दांबरोबर जर तुम्ही प्रवास केला असेल तर तुम्हाला माझा भगवान दिसला असेल. मला त्याला पाहिलं पाहिजे आणि असंच पाहिलं पाहिजे. हाच खरा वारकरी आहे जो भगवंताचं चिंतन करतो. बाहेरून केवढे नाटक केलं तरी देव भेटत नाही महाराज. आतून भगवंताचं चिंतन केल्यानं देव भेटतो. म्हणून त्याचं असं चिंतन करावं, नखशिखांत भगवंताला पाहावं आणि डोळे भरून पाहावं. ध्रुव पाहू लागला, पण भार झाला पृथ्वीला पुण्याचा. आणि पृथ्वी भगवंताकडे गेली म्हणजे देवा फार पुण्य वाढलं. ध्रुव त्याने चिंतन करतोय आणि त्याच्या पुण्यानं मला ओझं झालेलं आहे. लवकर जाण देवा, ध्रुवाला दर्शन द्या. भगवान म्हणले मी जाणार आहे, पण ध्रुवाला दर्शन देण्याकरिता नाही, मी माझ्या ध्रुवाचं दर्शन घेण्याकरिता जाणार आहे. त्याचा अधिकार तेवढा झाला. पण भगवान हृदयातून गुप्त झाले आणि गुप्त होऊन ध्रुवाच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाले. साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर दाकुटी मूर्ती उभा. बाहेर उभा राहिला.
ध्रुवाच्या मुखारविंदाकडे पाहू लागला. ध्रुवानं काहीतरी मागावं अशी अपेक्षा करू लागला. महत्वाची गोष्ट आहे. पण ध्रुवाला काही बोलताच येणार. लोक म्हणतात आढळपद मागायला गेलं, देवाला पाहून विसरला, आढळपदच विसरला, बोलताच येईना, शब्द फुटेना. मग देवानं शंख आपल्या हातातला घेतला आणि ध्रुवाच्या गालाला लावला. आणि तो गालाला शंख लावल्याबरोबर दिव्य शक्तिपात झाला. आणि या शक्तिपातातून त्यांनी मला ध्रुवाला शक्ती प्राप्त झाली. बोलू लागला, हरे हा योंत प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्या शास्त्र चरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुवानं भगवंताचं स्तवन केलं. आणि हे स्तवन अतिशय महत्वाचं आहे. भागवतामध्ये स्तुती आहे. 4 प्रकारचं भागवत आहे. ते पाहिलं पाहिजे. मला महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या स्तुत्यात्मक एक भाग आहे, स्तुती करणारा भाग आहे. ध्रुवानं स्तुती केली भगवंताची. आणि म्हणून त्यांनी भगवान प्रसन्न आहेत. बाहेर उभा राहतून भगवान भक्तांच्या मुखाकडे पाहतो आणि अपेक्षा करतो. पोटामध्ये भक्तांच्या तोंडाकडे पाहत पाहत अपेक्षा असते. कशाची करतो माहिती आहे? त्याला वाटतं माझ्या भक्ताने काहीतरी मागावं, ही त्याची अपेक्षाच असते. आणि ही अपेक्षा अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन करू सांग. मागण्याची आस आहे मुखाकडे, 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 मागण्याची आस आहे मागण्याची आस आहे मुखाकडे, मागण्याची आस आहे मुखाकडे, जिंकला रोकडे मनोरथ, जिंकला रोकडे मनोरथ, दाखविला आहे हृदयाचा मोती, दाखविला आहे हृदयाचा मोती, जिंकला रोकडे मनोरथ, जिंकला रोकडे मनोरथ, दाखविला आहे हृदयाचा मोती, दाखविला आहे भक्तांच्या मुखारविंदाकडे पाहतो. आणि पाहून त्यांनी महाराज असा त्याच्या मनातला भाव असतो की माझ्या भक्तांनी मला काहीतरी मागावं, म्हणून त्यांनी पाहतच राहतो. पण त्याच्यात पुन्हा असं घडतंय, भक्त सुद्धा त्याच्यासारखेच आहेत. तो जसा कृपाळू आहे, दयाळू आहे, अकारण करुणा करणार आहे, तसे भक्त सुद्धा त्यांनी महाराज करारी असतात. त्याच्याकडे काहीच मागत नाहीत महाराज, आणि काहीच मागत नाहीत म्हणून हा सुद्धा भक्तांच्या मनातलं जाणतो आणि त्यांना प्राप्त करून देतो. महत्वाची गोष्ट आहे. चिंतेल्या रोकडे मनोरथ, त्यांच्या मुखाकडे पाहत राहतो आषाढभूत होऊन. त्यांनी काहीतरी मागावं, मागितलं नाही की मनातलं जाणतो आणि प्राप्त करून देतो. एकदा काय झालं माहिती आहे? एकदा अर्जुनाला भगवान म्हणले, बघा अर्जुना, आपण जरा काम्यक वन पाहायला जाऊ. तुम्हाला माहिती आहे काम्यक वन? वृंदावनामध्ये म्हणजे गोकुळाच्या आसपास त्यांनी 12 वन आहे. त्या 12 वनामध्ये काम्यक वन आहे. फार सुंदर आहे महाराज. देवता सुद्धा पाहायला येतात असं वन आहे. गेले अर्जुनाला घेऊन. गेल्यानंतर त्यांनी महाराज ते बाहेर रथ त्यांनी उभा केला. अनुभव केल्यानंतर खाली उतरले. अर्जुनाला म्हणले, बघा अर्जुना, जाऊ नये म्हणले, तू जाऊ वन पाहुणे, 11ला अजून 5 मिनिटं कमी आहेत, जा म्हणे तू लवकर. मी ती घोराचा थोडा खरारा करतो, तू जाऊ नये. गेला अर्जुन आतमध्ये गेला आणि त्यांनी महाराज वन पाहायला सुरुवात केली. फार सुंदर झाडं, फार सुंदर फुलं, कळ्या उमलल्या होत्या. फार आनंद वाटला मनात. त्याच्या विचाराला, तुम्हाला इथं सुभद्रा असती तर किती बरं झालं असतं. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची मावशी नाही ना, म्हणजे तुम्ही ऐकता आता. महत्वाची गोष्ट आहे. सुभद्रा म्हणजे अर्जुनाची पत्नी, त्याची बायको. आणि त्याचं एवढं सुंदर वन पाहिलं आणि बायकोचं ध्यान झालं. आता काय करायचं? आता बायको कुठे आहे? तिथे ती घरी आहे. देवानं विचार केला, माझा अर्जुन. याच्या मनात असं आलं की माझी बायको जर असते तर किती चांगलं झालं असतं. घोड्याचा खरारा सोडून दिला, गुप्त झाला आणि सुभद्रेच्या रूपात समोरून आला अर्जुनाच्या. अरे सुभद्रे, तू कशी काय आली? म्हणे, का तुम्हाला वन पहा वाटतं, आम्हाला नाही वाटत. म्हणे, वाटतं ना. नंतर आले म्हणे, आता जास्त बोलायचं नाही, आपण दोघे बरोबरच वन पाहू. गेले वन पाहायला. मस्तपैकी त्यांनी हे फुलं झाडं सगळे पाहिले, गप्पा मारीत मारीत फिरले आणि उशीर व्हायला लागला. म्हणे, बघ आता गेलं पाहिजे. तुझा तो खडूस भाऊ
त्यालाच म्हणतोय अर्जुन बाहेर उभा घोड्याजवळ म्हणे हा आणि आपल्याला जर उशीर झाला मला यायला तर काय म्हणेल गेलं पाहिजे म्हणे आता जा म्हणे तू कुठून आली होती निघ ते म्हणले मी जाते खरी पण अशी नाही जाणार म्हणे कसं काय आपण इथं भेटलो एवढ्या सुंदर वातावरणात भेटलो काहीतरी आठवण नको का भेटीची हा पण काय आठवण द्यायची म्हणे ती तुमच्या हातातली अंगठी आहे ना तो द्या म्हणे मला ध्यानात ठेवायला अंगठी द्या म्हणे अरे मला ब्राह्मणाने दिली म्हणे त्याच्यात पुष्करात खडा घातले नाही म्हणे बाकीचं माहित नाही मला आठवण म्हणून द्या आता काय करायचं हो नाही करता देऊन टाकली तिच्या हातात अंगठी सुभद्रेच्या आणि ती देवच होता घातली बोटामध्ये आणि अर्जुन जायच्या आधी भगवान गुप्त होऊन परत घोड्याजवळ उभा राहिलं की म्हणे पाहिलं का अर्जुनावर म्हणे पाहिलं एकटाच होता का हो म्हणे एकटाच होतो खोटं बोलला अर्जुन आता कसं काय सांगेल बायको आली होती म्हणून रथात चांगली बसले भगवान रथ घेऊन निघाला आता हा खोडीलच आहे महाराज बाबा याने काय केलं माहिती चाबूक हातात घेतला आणि असा अर्जुनाच्या तोंडाकडून यायचा असा एकदम अंगठी दाखवायला असं करायचं लांबून दाखवायचं हटाट म्हणायचं गोड्याला आणि ती अशी अंगठी दाखवायचं पण अर्जुनाला काही कळालंच नाही येडाच होता गेला रथ त्यांनी दारात जाऊन थांबल्याबरोबर अर्जुन रथातून उतरला असाच घरात पळा सुभद्रे लगेच सुभद्रा आली बाहेर म्हणे काय झालं माझी अंगठी दे म्हणे आता ती ओरिजिनल सुभद्रा होती ती म्हणे कशाची अंगठी आता घेतली होती म्हणे वनात दे म्हणे माझी अंगठी परत अहो अंगठी कशाची मला समजत नाही म्हणे खोटं बोलू नकाच म्हणे हो म्हणे तुम्ही असं काय करता अजून पौर्णिमेला टाइम आहे आज एकादशी आहे आणि झालं काय तुम्हाला नेमकं टोन झालं की काय अंगठी मागताना आमकं झालं म्हणे फलानं काय झालं मग खोटं बोलू नकाच म्हणे माझी अंगठी घेतली मारायला लावलं तुझं काय म्हणून तिनं मोठ्याने हाक म्हणली दादा म्हणल्याबरोबर भगवान प्रकट झाले दोघांच्या मध्ये सुभद्रावती अर्जुन त्यांनी भांडण सुरू होतं देव मध्येच उभा राहिला म्हणजे काय झालं रे याच्याकरता दिली की म्हणे तुला माझी बहीण तू आज संन्यासी होण्याजनी चोरणे आणली माझी भगिनी सुभद्रा दिली होती ना महाराज अर्जुनाला बलराम दादाला वाटायचं दुर्योधनाला द्यावी पण यानं बळच अर्जुनाला दिली म्हणे कुरुक्षेत्रावर गेले सगळेजण आणि हे सगळेच गेले तिथं त्यांनी महाराज अर्जुनाला सांगितलं तू साधू हो मग नकली साधू झाला लांब लचक दाढी त्याने वाढवली त्रिपुंड लावलं मी थांबणार आहे बाबा 5-10 मिनिटात थांबतोच आता कीर्तनच 9:30 सुरू झालं मग कीर्तनकाराने मुरमुरे खाल्ल्यासारखं तीर्थाशी एवढा लांबून मी धावपळ करीत आलो मग मी नको की निदान पोट भरल्यासारखं वाटायला 3-3 वेळेला काय गाड्याला पाहावं माणसानं महत्वाची गोष्ट आहे लक्षपूर्वक ऐका थांबू का लगेच हा असू द्या म्हणून त्यांनी ऐका मग ते अर्जुन त्यांनी आला आणि खोटं नाटक त्यांनी महाराज रूप धारण करून आला मग म्हणे सगळ्यांचं लागला भविष्य सांगायला तेरा नाम ऐसा आहे तेरे बाप का नाम ऐसा आहे सारी खानदानं सांगायला लागला आता त्याला सगळ्यांचंच माहित होतं नाटकीच बाबा पण यांची सेवा करायला कोणतरी पाठवा म्हणे कोणाला पाठवायचं म्हणे सुभद्रेला दिल सुभद्रा पाठवून यानं कानात सांगितलं म्हणला पळून नाही म्हणला देवानं बहीण पळून न्यायला लावली म्हणजे मी तुला माझी बहीण दिली मारहाण करायला दिली का कशाकरिता तिला मारतो सांग अर्जुनाला म्हणला देव म्हणे बघ देवा तिने माझी अंगठी घेतली आणि देत नाही असं म्हणलं असं का जरा मागं सरकला आणि सुभद्रेकडे हात केला मला सुभद्रे खरं सांग याची अंगठी घेतली का अर्जुनाकडे हात केला परत म्हणाला अर्जुना खरं सांग तू हिला अंगठी दिली का अंगठीच दाखवित होता सुभद्रेला काय ज्याला कळायचं त्याला सगळं कळालं अर्जुनाच्या लक्षात आलं मला अंगठी तर याच्या हातात आहे आणि सुभद्रेला दिली अरे बापा मला हाच सुभद्रा झाला होता 2 हात कानाला लावले खाली बसला मला काय काय गप्पा मारल्या नाही याच्या बरोबर मी सुभद्रा म्हणून असं असणार का नाही काय करतो माहिती आहे तो मनातलं जाणतो चिंतिल्या रोकडे मनातले सगळे भाव जाणतो आणि जाणून पूर्ण करून देतो हा त्याचा स्वभाव आहे हा स्वभाव जगद्गुरु तुकोबारांना माहिती आहे पण लोकांनी विचारलं म्हणे का हो देवानं मनातलं जाण्याचं मग पूर्ण करून द्यायचं असं करण्यापेक्षा भक्तांनी त्याला मागितलं तर काय होईल म्हणे भक्तांचा सुद्धा स्वभाव आहे यानं द्यायचा हा त्याचा स्वभाव आहे आणि भक्तांचा स्वभाव आहे काहीच मागायचं नाही उलट त्याला जीव भाव देऊन टाकायचा अभंगाचा Oh,
तुका तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून येते काही न मागती, काहीच न मागणे हा त्यांचा स्वभाव असतो. म्हणून काही मागत नाहीत, जीवभाव देवाला देऊन टाकतात. आजचा मागणीचा दिवस आहे ना, मागितलं पाहिजे. पण भक्तांचा स्वभाव वडिलांची रीत जाणत असो, काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागत नाहीत, स्वतःच सर्वस्व देवाला देऊन टाकतात. हा भक्तांचा स्वभाव असतो. म्हणून तर साठविला आहे हृदय संपुष्टी. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा, अभंगातलं चिंतन पूर्ण झालं. आता थांबायला काहीच हरकत नाही. पण याच्या पुढे आणखी काही मुद्दे आहेत. जर तुमची ऐकायची इच्छा असेल तर सांगतो, नाही तर लगेच जय विठ्ठल करतो. सांगू का? जर ऐकायचं असेल तर सांगतो. ऐकणार नक्की? ऐका. काहीच त्यांनी महाराज मागत नाहीत आणि सगळं त्याला देऊन टाकतात. याचा स्वभाव आहे माग म्हणणं, आणि त्यांचा स्वभाव आहे काहीच न मागणं. तुम्हाला माहिती आहे, लांबलचक सांगत नाही, फक्त आठवण करून देतो. ज्या वेळेला भगवती जानकीला त्यांनी महाराज पळून नेलं रावणानं, आणि पळून नेलं त्यावेळेला त्यांनी महाराज जानकी आकांत करू लागली. तिची सोडवण करण्याकरिता जटायू काका गेले. जटायू काकाचं रावणाचं भांडण झालं. रावणाने शपथ घातली, सांग तुझा मृत्यू कशात आहे. खरं सांगितलं तुला रामाची शपथ म्हणल्यावर म्हणे माझ्या पंखात आहे. म्हणे तुझा मृत्यू कशात आहे, म्हणे पायाच्या अंगठ्यात आहे. खोटं सांगितलं. खाली वाकले की पंखच तोडून टाकले. सीतेला घेऊन गेला रावण, आणि खाली जटायू काका पडले. राम 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 सारखा मुखातून शब्द बाहेर पडत होता. राम प्रभू आले, आणि आल्यानंतर त्यांनी मला शब्द ऐकला, कोण राम म्हणतोय. पाहिलं तर जटायू काका होते. जटायू हा दशरथाचा मित्र आहे आणि राम प्रभूंच्या ओळखीचा आहे. घाईघाईनं समोर गेली, ओळखलं, काका तुम्ही? असं म्हणले, हो. कुणी अशी अवस्था केली? सगळा वृत्तांत सांगितला. जटायू काकांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं रामानं, आणि मस्तकावरून हात फिरवायला सुरुवात केली. जटायू काका भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत आहे. रामानं विचारलं, काका सांगा, काय देऊ? काय देऊ? पंख देऊ? तुम्हाला परत जीवनदान देऊ? तारुण्य देऊ? काय देऊ सांगा, तुम्ही म्हणाल ते मी द्यायला तयार आहे. जटायू काका हसले. महाराज, रामा थट्टा करतोयस? अरे, जे भाग्य दशरथाला प्राप्त झालं नाही ते भाग्य आज मला प्राप्त होत आहे. माझे पंख तुटलेले आहेत, माझा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर उभा आहे, मी आता मरणार आहे. पण केवढा भाग्यवान आहे. जगाचा मालक आहेस तू, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहेस तू, आणि माझ्या अंतकाल समयाला माझ्याजवळ बसलेला आहेस. फक्त बसला असं नाही, माझं मस्तक तुझ्या मांडीवर आहे. फक्त मस्तक तुझ्या मांडीवर आहे असं नाही, तुझा हात माझ्या डोक्यावर फिरतोय, आणि त्यापेक्षा मी डोळे भरून तुला पाहतोय. याच्यासारखं भाग्य काय आहे? दशरथाला जे प्राप्त झालं नाही ते भाग्य मला प्राप्त झाले. रामा, काही माग म्हणत असशील तर मला तुला काहीच मागायचं नाही. उलट ऐक, माझा जीवभाव तुला देऊन टाकायचा आहे. तुझ्या मांडीवर मला प्राण सोडायचा आहे, दुसरं काही नको. एकच विनंती आहे की माझा प्राण जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत असाच बसून राहा. राम प्रभू बसून राहिले, आणि जटायूनं त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांच्या समोर राम राम म्हणत स्वतःचे प्राण सोडून दिले. भाग्य आहे, काही मागितलं नाही. तोच राम पुढे चालत गेला शबरीच्या जवळ. तिचे बोरं खाल्ली, सगळी कथा सगळ्यांना माहिती आहे. तिला नवविधा भक्तींचा उपदेश करून त्यांनी महाराज शबरीचं मस्तक असंच रामानं मांडीवर घेतलं. तिच्याही मस्तकावरून हात फिरून तिला विचारायला लागला, सांग तुला काय पाहिजे. वयाच्या 7व्या वर्षापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत माझं चिंतन करतेस. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, अखंड रामाच्या पायाचं चिंतन केलं. म्हणून रामानं विचारलं, काय पाहिजे तुला सांग. म्हणले, काय नको देवा, असाच बस. मला कोणी नाही या जगामध्ये. मला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मुलगा नाही, कोणी परिवार नाही. माझं सगळं तूच आहेस रामा. म्हणून माझे प्राण जात आहेत, असाच बसून राहा. काही मागितलं नाही. रामाच्या मांडीवर प्राण सोडून दिले. लांबच्या कथा झाल्या ह्या. थोडं जवळ येऊ. जवळचं थोडस ऐका. आताचे संत जे कुर्मदास आहेत, ज्यांना हात नाही, ज्यांना पाय नाहीत, ओंडक्यासारखं शरीर आहे, आणि गडबड लोळत मुंगी पैठणापासून पंढरपूरला निघाले, आणि एकादशीच्या आत त्यांनी पोहोचलं पाहिजे, पण जाता येत नाही. काय करावं? वारकऱ्यांजवळ निरोप पाठवला, देवाला सांगा भक्त आलाय पण तुझ्यापर्यंत येता येत नाही. देवा तूच वारी आटोपल्यावर ये. पण भगवान ज्ञानोबा आणि नामदेव महाराजांचं निमित्त करून त्यांनी कुर्मदासाच्या भेटीकरिता निघाले, आणि त्याच वनात त्यांनी गेले. महाराज, सगळं शरीर रक्तानं माखलं होतं, धुळीनं माखलेलं शरीर आहे. हात नाहीत, पाय नाहीत, ओंडक्यासारखं शरीर, आणि गडबड लोळत चालली होती. एकच भाव पोटात आहे, देव पाहावा. देवाला पाहण्याकरिता पैठण कुठे आहे महाराज? उन्हाचा विचार केला नाही, वाऱ्याचा विचार केला नाही, पावसाचा विचार केला नाही, खाण्याचा विचार केला नाही. उपाशी तापाशी निघाले. रक्त भंबाळ शरीर झालेलं आहे. भगवान आले की जवळ त्यांनी उभे राहिले. कुर्मदासा असं म्हणून त्यांनी महाराज व्याकुळ झाले. भगवान घाईघाईनं जवळ बसले. स्वतःच्या पितांबरानं कुर्मदासाचं मुख पुसू लागले, रक्तानं भरलेलं, धुळीनं माखलेलं, आणि बसून त्यांनी मांडीवर मस्तक घेतलं आणि विचारलं, कुर्मदासा सांग तुला काय देऊ. तू म्हणशील तुला द्यायला तयार आहे. तू हात माग, तुला हात देतो. तू पाय माग, मी तुला पाय देतो. तू म्हणशील ते देतो. कुर्मदास हसले आणि हसून म्हणले, मला माहिती आहे तुझा स्वभाव. तू सगळ्या भक्तांना असंच म्हणत आलास, काय देऊ सांग.
पण मला त्यांची परंपरा माहिती आहे, वडिलांची रीत जाणत असो. त्यांनी तुला काहीच मागितलं नाही, सर्वस्व देऊन टाकलं. मी सुद्धा भाग्यवान आहे. मला माहिती आहे जटायूला असंच विचारलं होतंस, मला माहिती आहे तो शबरीला असंच विचारलं होतंस, मला माहिती आहे तो भीष्माचार्यांना असंच विचारलं होतं. मला माहिती आहे सगळ्या भक्तांच्या समोर जातो त्यांना विचारतो मागा तुम्हाला काय पाहिजे. त्यांनी तुला काहीच मागितलं नाही. तसाच मी सुद्धा आहे, त्यांच्याच जातीचा आहे. तुला काही मागायचं नाही देवा, एकच विनंती आहे, असाच थांब. तुझ्याकडे पाहू दे डोळे भरून, आणि तुझ्याकडे पाहता पाहता डोळे झाकू दे. दुसरी काही अपेक्षा नाही. एका वारकऱ्याच्या पोटात एवढीच अपेक्षा असावी महाराज. जन्मभर मी गळ्यात माळ घातली, वाऱ्या केल्या, पोथ्या वाचल्या, आणि अंतकाल समयाला जर भगवान आला नाही तर त्या जन्माचा काय उपयोग आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तो यावा आणि अंतकाल समयाला उभा राहावा. असं स्वप्न पाहिलं मी तर पाहिले बा. पण तुम्हालाही सांगतो हे स्वप्न पाहिलं पाहिजे, सगळ्याच वारकऱ्यांनी पाहिलं पाहिजे. जन्मभर भजन केलं ना तुम्ही फार गोड गाता, पण या गाण्याचा शेवट तेव्हा होईल ज्यावेळेला अंतकाल समयाला देव येईल. जर स्वप्न पाहिलं तरच येईल, हाक मारली तरच येईल, अपेक्षा पोटात धरली तरच येईल. ज्याच्या पोटात वाटतं देव यावा त्याच्याच करता येतो, ज्याला वाटतच नाही त्याच्या करता यायचं काही कामच नाही. येईल, मला वाटतं यावं, आणि येऊन त्यांनी माझं मस्तक त्याच्या मांडीवर असावं, त्यानं माझ्या मस्तकावरून हात फिरवावा, आणि मी अंतकाल समयाला किलकिल्या डोळ्यानं त्याच्याकडे पाहावं, आणि त्याच्याकडे पाहत पाहत त्यांनी डोळे बंद करून भगवंताचं होऊन जावं, एवढाच एक भाव पोटात आहे. बाकी काहीच नको देवाकडून. महत्वाची गोष्ट आहे. असंच कुर्मदासानं मागितलं, आणि भगवंताच्या मुखारविंदाकडे पाहत पाहत स्वतःचे पाय सोडून दिले, आणि अखंड भगवंताकार झाले. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून स्वतःचा जीवभाव देवाच्या चरणावर ठेवतात आणि काहीच मागत नाही. पण तुका म्हणे जीवभाव देवा पायी ठेवून ते काही न मागती, काहीच मागू नये, जीवभाव देवाला देऊन टाकावा. मग काय होईल. साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर दाखवते मृत्यू हा हृदयातही राहील, आणि बाहेर हा त्याचा स्वभाव तो पूर्ण करील. आपण आपला स्वभाव पूर्ण करावा, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विनंती आहे सगळ्यांना, एक स्वप्न बघा. हे शरीर सुटणार आहे, मरायचं सगळ्यांनाच, तरण्यांना मरायचं, म्हाताऱ्यांना मरायचंय. जन्मभर जर परमार्थ केला असेल, ज्याच्या नावानं तुळशीची माळ गळ्यात घातली, जन्मभर कपाळ ज्याच्या नावानं आपण रंगवलं, ज्याच्या नावानं पंढरीच्या वाऱ्या केल्या, पोथ्या वाचल्या, गाठ्याची पारायण केली, अंतकाल समयाला उभा राहावा आपल्या जवळ येऊन. नाही आला तर काहीच पुरुषार्थ नाही, जन्म वायाला जाईल. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखली आहे. तो जर आला नाही तर काय करणार आहात, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आस पोटात निर्माण करा आणि तेवढीच मागणी करा, देव भेटावा. याच्यापेक्षा काहीच नसावं. ही मागणी संतांच्या पोटात आहे म्हणून भेटला. कोणाकोणाला भेटला सांगू, ऐकणार आहात ना तुम्ही सर्वजण. हे ज्ञानेश्वर Hare Krishna, Hare Krishna,